नमस्कार, जे के किचनमध्ये आपले स्वागत आहे. आज आपण वांग्याच्या भरीतची रेसिपी बनवणार आहे. मोठ्या वांग्याच्या भरीतची रेसिपी बनवणार आहे आणि ते भरीत जे बनवणार आहे आपण ते भाजून बनवणार आहे. यासह मोठं वांगं मी बाजारात विकत आणलेलं आहे आणि याला मी अगोदर तेल लावून घेणार आहे. तेल लावल्यानंतर आपण याची काप पाडणार आहे आणि वांगं यामुळे लवकर पण शिजतं आणि यामध्ये काही कीड असेल तर ते आपल्याला दिसले जाईल म्हणून मी असं संपूर्णच वांगं हे जे आहे ते असं कापून घेतले. 4 फोडी अशा कापून घेतल्या आहेत. त्यात जर काही कीड असेल किंवा आळे वगैरे असेल तर आपल्याला वांग्यात दिसली पाहिजे म्हणून आपण अशी काप करून घ्यायची आहे. आपल्या वांग्यात काही कीड वगैरे काही नाही आहे आणि असंच आता हे वांगं आपण गॅस पेटवून गॅसवर भाजून घेणार आहे. असंच मी हे गॅसवर ठेवून देणार आहे आणि तेल लावल्यानंतर त्याचं टरकलसुद्धा लवकर निघायला मदत होते म्हणून आपण थोडंसं वरनं तेल लावलं की मग पटकन असं आपलं त्याचे जे साल आहेत ते लवकर निघले जातात. जे काळे साल होणार आहेत ते निघले जातील. आणि आता आपलं वांगं भाजूस तर आपण या जे कांदा जो आहे तो असा बारीक कापून घेणार आहे. आणि मी हे जे मशीन घेतलेलं आहे दुकानातनं, हे कटर मशीन घेतलेलं आहे, व्हेज कटर मशीन घेतलेलं आहे. त्याने कांदा खूप बारीक चिरला जातो. त्यासाठी असे मी कांद्याच्या फोडी करून त्याच्यामध्ये मी हा कांदा चिरून घेणार आहे आणि यामध्ये खूपच बारीक कांदा चिरला जातो त्यामुळे आपण भाजीत जो कांदा घालतो तो सुद्धा जास्त असा जाडसर लागत नाही म्हणून आपण अशा मी या मशीनमध्ये याचा कांदा बारीक करून घेणार आहे आणि झटपट तयार पण होतो. सर्व भाज्या अशा झटपट यामध्ये चिरल्या जातात आणि खूप छान आहे आणि हेवीसुद्धा आहे. अशा प्रकारे थोडंसं दाब देऊन आपण हे असं झटपट तयार केलं आहे. कांदा जो आहे तो असा झटपट तयार होतो म्हणजे आपल्याला जास्त वेळ सुरीने चिरत बसण्याची सुद्धा गरज पडत नाही. असा आपला बारीक कांदा जो आहे तो असा लगेचच चिरून झालेला आहे. आपण फक्त कांद्याचं यामध्ये घालणार आहे. बघू शकता तुम्ही अशा प्रकारे आपला हा कांदा चिरून झालेला आहे. आता आपला कांदा जो आहे तो चिरून झालेला आहे आणि नंतर आता आपण लगेच वांगं बघणार आहे आपलं वांगं शिजलेलं आहे की नाही. आपलं वांगं सुद्धा असं शिजलेलं आहे आणि त्यावरचं काळं जे टरकल आहे ते आपण असं काढून घेणार आहे आणि असं एका साईडला वांग्याचं देठ जे आहे ते आता आपण कापून घेणार आहे. वांग्याचं देठ जे आहे ते आपण कापून घेणार आहे. सुरीच्या साहाय्याने वांग्याचं देठ जे आहे ते कापून घेतले आणि नंतर वांग स्मॅश करून घ्यायचं आहे. आपण काटे चमच्याच्या साहाय्याने मी असं स्मॅश करून घेतले. बारीक होईल म्हणून बारीक होण्यासाठी आपण असं स्मॅश करून घ्यायचे आणि त्यानंतर कढई गरम करायला ठेवली. कढईमध्ये 2 ते 3 चमचे तेल घातलेले आहे आणि आता यामध्ये आपण जिरे, अर्धा चमचा जिरे घातलेली आहेत. लसूण घातलेला आहे. लसूण जो घातलेला आहे तो ठेचून घातलेला आहे. लसूण ठेचून घातला की वांग्याच्या भरीत जे असतं त्याची चव जी असते खूप छान लागते. आणि आता आपण यामध्ये कढीपत्ता घातलेला आहे. 2 ते 3 हिरव्या मिरच्या चिरून घातलेल्या आहेत आणि कांदा बारीक केलेला कांदा आहे तो आपण यामध्ये घालून घेणार आहेत आणि परतून घेणार आहे. खूप सिंपल आणि इझी रेसिपी आहे आणि वांग्याचं भरीत हे सर्वांनाच आवडतं. त्यासाठी आपण हे वांग्याचं भरीत बनवून घेणार आहेत. आता थोडासा हिंग घातला आहे. चिमूटभर असा हिंग टाकला आहे मी. कांदा आपला परतून झाला आहे. लालसर असा कांदा परतून झाल्यानंतर आपण यामध्ये लाल मिरची पावडर घालणार आहे आणि हळदसुद्धा घालणार आहे. आपण घरचीच लाल मिरची पावडर जी आहे ती घातली आहे आणि यामध्ये अर्धा चमचा धना पावडरसुद्धा टाकली आहे आणि यामध्ये मी अर्धा चमचा काश्मीरी लाल मिरची पावडर टाकलेली आहे. आता हे सर्व असं मिक्स करून घ्यायचं आहे आणि नंतर आपण जे वांगं स्मॅश केलेलं होतं भाजून आपण जे वांगं स्मॅश केलेलं आहे ते मी यामध्ये टाकून घेतलेलं आहे. मी आधीसुद्धा वाफून वांग्याच्या भरताची रेसिपी बनवलेली आहे आणि आज आपण भाजलेल्या वांग्याची रेसिपी सेपरेट बनवलेली आहे. आता यामध्ये आपण अर्धा चमचा मीठ घातलं आहे. चवीनुसार मी भरीतमध्ये मीठ घातलेलं आहे. आपण यामध्ये जास्त काही मसाल्यांचा सुद्धा वापर केलेला नाही आहे. खूप सिंपल असं हे भरीत आपण बनवलेलं आहे
आणि याची चवसुद्धा खूप छान लागते. आणि भरपूर अशी कोथिंबीर आपण भरीतमध्ये घालायची आहे आणि कोथिंबीरने याची चव खूप छान लागते, म्हणून आपण यामध्ये भरपूर अशी कोथिंबीर घातलेली आहे. आणि आता आपण हे सर्व असं मिक्स करून घ्यायचे. आणि भरत्याला जर आपण कांदा वगैरे नाही घातला, तसं सुद्धा जरी भरीत केलं तरी सुद्धा चव छान येते. आणि या वांग्याचं जे भरीत आहे हे खूपच छान लागतं. हे मोठी वांगी असतात आणि एकाच वांग्याचं भरीत भरपूर असं तयार होतं. असं हे आपलं वांग्याचं झटपट असं भरीत तयार झालंय. तुम्ही मुलांच्या टिफिनमध्ये सुद्धा देऊ शकता. आणि खूप टेस्टी आणि चवदार असं आपलं सिंपल वांग्याचं भरीत जे आहे ते तयार झालेलं आहे. आता मी तुम्हाला हे काढून सुद्धा दाखवते आहे. असं आपलं हे वांग्याचं भरीत मी वाटीमध्ये काढून घेतलंय आणि छान असं आपलं हे वांग्याचं भरीत जे आहे ते तयार झालेलं आहे. तुम्ही अशा प्रकारे या वांग्याचं भरीत जे आहे ते असं बनवून बघा आणि गॅसवर भाजून किती झटपट असं आपलं हे भरीत तयार होतं आणि टेस्टसुद्धा खूप छान येते. व्हिडिओ पूर्ण बघितला याबद्दल धन्यवाद.